अध्याय 7वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघवरामा. जय जयाजी मेघश्यामा. संतजनांच्या विश्रामा. सीतापती दाशरथी. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर. ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पाहे तो सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छिल ते नेई काम आपले तडीला. भूपतीचा वशिला जाते देवा लादला. तो वंद्य तो दिवाणाला नीच किती असला जरी. ऐशा अमोघ कृपेला होईल का मी योग्य भला. याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून. नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती. ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा आषाढभूत तेना कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागती वरचे वरी. मग ऐशा पातक्याला केवी लादावा वशिला. तुझा सांग जगतपाला हे व्यवहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची. ऐशी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू. पुण्यवानाचे तारण केल्यानं काही नवल जाणं. जो पातक्या लागून उद्धरतसे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आण. देवा मम पातका लागून किमपी आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळे नारायणा. दासगणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव. याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश खोडीचा. हे पाटील घराणे जाणं आहे अति पुरातन. घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी. आली भाग्य जमेदारी मग काय विचारता. महादाजी पाटलास 2 मुलगे औरस. थोरल्या त्या पुत्राचं नाव असे कडताजी. कुकाजी तो धाकडा पंढरीचा भक्त निका. गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते. पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण. कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी. कडताजी पावता मरण 6 मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाणं. जगदात्या पापापरी. कुकाजीच्या अमदानीत भरभराट झाली बहुत. अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजीनंतर खंडूकरी कारभार. याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडू पाटाला प्रति 5 बंधू निश्चिती. गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार सत्ता होती. साचार पैशाचा तो निघे धूर जयाची या सदनामध्ये. बंधू सारे तालीम करीती. दांडपट्टे खेळीती. कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा. म्हणतील तो शब्द त्यांचा झेलने भागर येतीला. नेहमी कटकटी माऱ्या शेगावत होती खऱ्या. पाटील एका मापी साऱ्या लोकांप्रती मोजित असे. हा सज्जन साधू संत हे ना त्यांच्या मनी येत. वाटेल त्या बोलती सत्य अद्वतदा यथामथी. असो पाटील बंधूंनी राहुडात येऊनी महाराजाते हिटाळणी करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावी पिशागण्या खातोस का ताक कण्या. अशा गोष्टी अति उघण्या त्यांनी कराव्या समर्थ असे. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती. तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून. त्याचे दाव प्रत्यंतर नातरी आम्ही देऊ मार. याचा करी विचार बऱ्या बोलाने एदवा. त्यांचे बोल ऐकावे समर्थाने उत्तर द्यावे. अवघे हसण्यावरी न्यावे कोपन धरावा एकिचित. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर. म्हणून पाटील भास्कर समर्थासी ऐसे बदला. नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजली बहु यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले. सत्तेपुढे काही न चाले इथे यांची पाटील की. गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दम धरी. हे पाटील मंडळी सारी आहेत माझी परमभक्त. मात्र विनयाप्रती थारा यांच्यापाशी नाही जरा. शोधून पहा अंतरा त्याच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची. कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपणा हेच आहे भूषण. काय वागायचे ते वजन असावे सांग गायीपरी. तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा. अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवन्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल. पावसाळ्याची गढूळ जळ हिवाळ्यात निवड होई. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करेन चित. चाल जाऊ तालमित. उगीन बैसे ऐसे म्हणत गणगण गणात भोवते. तुझे प्रस्थ माजले भाऊ ते खरे कोठे आज पाहो. मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्थ मानविले. दोघे तालमीमध्ये गेले. समर्थाने कौतुक केले ते आता परियसा. खाली बसले गजानन. उठी व आता मज लागून असलास जरी पैलवान तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया. परी ते अवघे गेले वाया. हालेनाथ समर्थ मुळे घामाघूम तनू झाली शक्तीची. ती कमाल केली पेच झाले निर्बळी समर्थाशी झुंजता. हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त. अचलाईचा पर्वत याच्या पुढे येईल उडा. हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी.
खोड्या आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या. त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागवला. जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला. श्वानांची या भुकण्याला व्याघ्रनादी किंमत. काही असो याच्या पायी आदर ठेवणे आली डोई. आजपर्यंत मी नाही कवनासीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला. नातरी चित मजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती ही मर्दानी शोक श्रेष्ठ सर्वाहुनी कृष्ण बलरामे बालपणी अशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिक आणि चाणूर मल्लविद्येचे परमेश्वर वदिता झाला साचार. जे देह रक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनवानाचा. तुझ्याप्रमाणे पुतनारी पाटील होता यमुना तीरी. गोकुळीची पोरी सारी त्यांनी केली सशक्त. तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे. नातरी हे सोडावे पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज. नातरी कुस्ती करी आज. येणे रीती उतरला माझ समर्थाने हरीचा. हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास शेगावाच्या लेकरास सशक्त करता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केली पाटील हरीने. जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिली सोडून अद्वतद्व भाषण करणे पुण्य पुरुषाशी. ही पाहुणी त्याची कृती इतर बंधू बोलती. हरी तू त्या जोगड्या प्रती का भीतोस कडेना. आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार. ते तूच कार्य ठेवीशी शिरपदी. त्या नागव्याच्या त्या पिशाचे थोदांड. गावी माझले उदंड त्याचा पाहिजे काढीला दांड. लोका सावध करावया. ऐसेनं जरी आपण गेले तरी लोक अवघे होतील पुढे. पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. मैद साधूचे वेश घेती. वेड्या वाकड्या कुस्त्या करीती. बाया बापड्या भून देती. याचा करी विचार. सोन्या घस लावल्याविना न कळे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा कडून आला उसाने. ज्ञानेश्वर तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेद बोलला. परीक्षेविन कवनाला असतानी मान देऊ नये. चाल परीक्षा त्याची आज आपण करू साची. मोडी घेऊन उसाची मंदिरात पातली. हरीनं काही बोलला. इतरांनी प्रश्न केला, अरे पिह्या या उसाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक अट आमची आहे ती तू मान्य करी. आम्ही उसाने करू प्रहार तुझ्या एधवा अंगावर. असेल तुला त्याचे वळणा उठले जर तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकिले महाराज काही न बोलले. लेकराचे बारशे चाळे मनीन आणि सुज्ञ गदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार. उसाचा तो खाण्यामार हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती. त्याने दिलेली आपण प्रती. आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले ऊस परी घेतले. समर्थासी मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर ते पडू लागले भराभर. भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरासी नका मारू समर्थासी या उसाने आज दिवशी. हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनाविषयी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी तरी हीन दीन लेखून यासे द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी ते चाल करीती वाघावरी. उगीच बंदूक घेऊन करीन मारती नाकतोड्या. मारुतीने जाळीली रावणाची लंका भली. उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबड्यांच्या. यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकिले सारे. गावची लोक अत्यांधरे योग योगेश्वर म्हणते या. म्हणून त्याचा पहा योग येथे आलो आम्ही चांग. यातनं घ्यावा तुम्ही भाग. पहा मौज दुर्नी. ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थ प्रत. जैसा का झोडीतात ओंब्या शेती कृषी बल. परीने महाराज डगमगले. मुला पाहून हसत बसले. कोठेही न उमटले वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराच आहे बली हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोराला, मुलांना तुमच्या कराला असेल अति त्रास झाला. मारण्याने मज लागी. त्या श्रमाचा करण्या नाश काढून देतो ईश्वरस. तुम्हा लागे प्यावयास या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला. हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मोडी समर्थाने पहा पिढिली आणि प्यायाकाराने दिली रस नव्वाडी पोरास. श्री गजानन पुण्य पुरुष चरका वाजून काढिला रस. ते पाहता बालकास अति आनंद झाला. लोक म्हणते ही योगशक्ती दंतकथा मुळी नसते. योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते परीने ऐसे कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवावयासी पाटील अर्भकासी करे काढून रसासी दावित झाले श्रोते हो. समर्थासी वंदून गिरीपुरे निघून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्यांचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी. ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थाच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हते अकिच्चित.
गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्थकाराने, अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी, प्रेम अत्यांतिकचे काही तेथे ऐसे घडून येई, आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला, तोही सांगतो एका भला. सावधान चित्ताने नोकर चाकर हीन दिन याच्या सवे जे भाषण करीती संभावित जन, तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची, काकी रयत गावची लेकरे त्यांची निसंशय. श्रोते याच सवयीनं खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्थकाराने, काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतकरणी, पहा नारळ लागून वर करवंटी खोबरे आत. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी, तू जातोस प्रति दिवशी महाराजाच्या दर्शनात, सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एकभूमीवरी. मग का रे तुझी वैखरी मुग्ध होती त्यांच्या पुढे, तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ, नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करीत त्यांना स्वामी समर्थ गजानना, म्हणावी त्या करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्यास सत्य पुरतील तुझे मनोरथ, आणि माझाही अवघा हेत तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुष अशक्य काही जगत्रही ना उरले नाही, संत लाभाचा करून घेई काही आपण उपयोग. ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी भले, ते ऐकायने रीती. अरे गण्या तू माझा चुलता वृद्ध झाला, आता इच्छा उपजली त्याच्या चित्त नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझं प्रती इच्छा मनीच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू उशीर, तुझ्या पायी ज्यांचे शिर ते तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज, त्याचे बोलिले आज हे उत्तम घडून आले. त्वा याचना केली आम्हा, सत्ता धन तुझ्या हाती, तू प्रयत्नवादी असशी निघुती. मग विनंती आम्हा प्रती का करीतोस कळीना, धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुढे. मग कार्य हे न घडे साह्य धनलाभाच्या, तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढे अति, तुझी कोणी न मोडती शब्द जनशब्द या वराड्यात. मग त्या ब्रह्मदेवाला का ना आज्ञा करीशी भला, आपला पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज. खंडूकरी भाषण, ही गोष्ट ना यज्ञाधीन पिके पाण्यापासून येते जरी जगामध्ये, तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणे. दुष्काळात जमिनी पडती उतान्या ख्यात हे, मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालवी नर. तेसाचा हाई प्रखर तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था, तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणी भीक, हे तू आज केले देख. तुला येईल बालक भिक्या नाव ठेव त्यांचे. पुत्र देणे माझ्याकरी सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड, त्याला न काही जड. तू घरचा आहेस धड, रस आंब्याचा द्विजा खाली. हे मम मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझं कारण. आम्ररसाची भोजन दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकिले, घरी येऊन सांगितले कुकाजीसे, निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीचा आनंद झाला बहुवस. तो काही लोटता दिवस समर्थ वचन खरे झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची. 9 मास पूर्ण झाले, तिज लागी पुत्र झाला. खंडू पाटीला आनंदला, कुकाजीच्या हर्षाला पारावर काही नसे. त्याने धर्म केला, बहुगरिबा दिले गूळ गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे, भिकू नाव ठेविलेसे पुढे वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा, कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी, पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा, देशमुखा पटला नसाचा. शेगावा हा दुपडीचा गाव पहिल्यापासून. एकफळी देशमुखाची एकफळी पाटलाची, अंतकरणे एकमेकाची मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपुल्या डावात एकमेकाचा करण्या घात, सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाच्या. शास्त्री 2 मंत्री 2 शस्त्री 2 तंत्री 2, एकमेकापुढे श्वान येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात. 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी, कुकाजी झाले स्वर्गवासी, पाहून या नातवंडासी भीमा तटी पंढरीत. तेने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन, तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी, तो आधार माझा श्रीहरी कारे नेलास गाढून. ऐसा संधी पाहून बालटा आणा या कारण, पाटलावरी सवड पूर्ण मिळाले देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेल श्रोते, तुम्हा प्रत ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दास गणविरचित श्री गजानन विजय नामी ग्रंथ परिसा श्रोते सावचित्त कृतकार्ते सोडून या. शुभम भवतु श्री हरिहरापरणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 7मोऽध्याय समाप्त.